हाकेला प्रतिसाद दिला नाही, पण आम्ही तोंडावर पाणी मारून उठवलं. उठली पण, बाळाला दूध पण पाजवलं परत. चांगली होती. सोमवारी जाऊन रुटीन करून आलेली, चेकअप करून आलेली. बाळाला दाखवायचं होतं कालच, पण काल अचानक एक 10 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. आपटेनगरला तिथे कामाला होती, धाडशी होती. असं वाटत नव्हतं की आम्हाला असं होईल. बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 20 दिवसांच्या चिमुरड्या मुलीस दूध पाजत असताना साईला हृदयविकाराचा झटका आला आणि अवघ्या अर्ध्या तासातच 2 चिमुरड्या आईच्या मायेला कायमच्या पोरक्या झाल्या. रचना स्वप्नील चौगले, वय वर्ष 27, जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जुनी मोरे कॉलनी येथील स्वप्नील यांचा विवाह रचना सोबत 9 फेब्रुवारी 2018 रोजी झाला होता. स्वप्नील MIDC मध्ये कामास आहेत, तर रचना या मोरे माणेनगर येथील अंगणवाडीमध्ये आशा वर्कर म्हणून कामास होत्या. या दाम्पत्यास 6 वर्षांची एक स्वरा नावाची मुलगी आहे. 2 जुलै रोजी रचना यांना मुलगी झाली. यावेळी ऑपरेशन दरम्यान रचना यांना रक्तस्राव झाला होता, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 8 दिवसांपूर्वी रचना यांना रुग्णालयात डिस्चार्ज मिळाला होता. बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास रचना त्यांची 20 दिवसांची मुलगी पियुषा हिला दूध पाजत होत्या. याच वेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि अचानकपणे छातीत दुखू लागले. काही वेळातच त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच रचना यांचा मृत्यू झाला. काल दुपारी रचना चौगले मयत होऊन CPR मध्ये आले. आपण योग्य तरीकेने ती बॉडी शेंडा पार्कला पाठवून त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे. त्याचं रिपोर्ट लवकरात लवकर येईल आणि तेव्हा आपल्याला त्याचं कॉज ऑफ डेथ काय आहे ते कळून जाईल. ते आमच्याकडं ब्रॉड डेटच होती, त्यामुळे त्याची नोंद आपल्याकडे जास्त नाही. ते सावित्रीबाई फुलेकडून आलेली ब्रॉड डेट असल्यामुळे आमच्याकडे त्याची आहे ना पूर्ण माहिती नाही. सदर पेशंटनी सांगितल्याप्रमाणे हिस्ट्रीप्रमाणे तिचं 8 दिवसापूर्वी आहे ना सेकंड सीझर झालेलं आणि ती डिस्चार्ज होऊन घरी सुखरूप गेली आणि अचानक त्याच्या छातीत दुखत असल्यामुळे ते सावित्रीबाई फुलेमध्ये ॲडमिट झाल्या आणि तिथेच त्यांची मयत झाली. नाव सोनाली गजानन चौगले. रचना स्वप्नील चौगलेची मी चुलत नणंद आहे. जॉईंट फॅमिलीच आहे आमची. अचानक रात्रीतून तिला म्हणजे दूध पाजवून झोपलेली बाळाला, पण पहाटे 5:30 नंतर उठवायला गेल्यानंतर हाकेला प्रतिसाद दिला नाही, पण आम्ही तोंडावर पाणी मारून उठवलं. उठली पण, बाळाला दूध पण पाजवलं परत. घालमेल जीवाची वेळ लागल्यावर आम्ही रिक्षा करून दवाखान्यात नेलं सावित्रीबाई फुलेला, पण तिथं वेंटिकची सोय नव्हती म्हणून त्यांनी CPRला पाठवलं. CPRला ECG काढल्यानंतर थोडे पल्स लागत होते. ECG ब्लेम आल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की डेथ झालंय म्हणून. त्यांनी आम्हाला हार्ट अटॅक आला म्हणून सांगितलं. एकदम जोराचा झटका आला म्हणून सांगितलं. शिजर होतं. आताची डिलिव्हरी पण शिजरच होतं. डिलिव्हरी चांगली झालेली. डिलिव्हरीत ब्लड चढवलेलं त्यांनी, त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन पण ठेवलेलं. डिस्चार्ज घेतला, बारसं घातलं 12व्या दिवशी. चांगली होती. सोमवारी जाऊन रुटीन करून आलेली, चेकअप करून आलेली. बाळाला दाखवायचं होतं कालच, पण काल अचानक एक 10 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. आशा वर्कर म्हणून मोरे माणेनगर केंद्रात 11 नंबर केंद्रात होत्या. कॉर्पोरेशनचं जे केंद्र आहे आपटेनगरला, तिथं कामाला होती. धाडशी होती. असं वाटत नव्हतं की आम्हाला असं होईल. ह्याच्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टमची काही गरज वाटत नव्हती असं म्हणत होते CPR मध्ये. म्हणजे त्यांनी डिक्लेअरच केलेलं, पण आमच्या खात्रीसाठी आम्ही हे कशानं झालं ह्याच्यासाठी बॉडी PM ला पाठवली आणि पुढं मग रिपोर्ट त्याचा 2 महिन्यानंतर मिळणार आहे, पण रिपोर्ट लवकरात लवकर मिळावे अशी आमची इच्छा आहे. की आम्हाला पण समजू दे की अचानक 10 मिनिटात काय झालं. चांगलं स्टेबल होती ती.